प्रहार जनशक्ती पक्षाचे धडाडीचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिल्यानंतर लगेचच थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान देणारं वक्तव्य केलंय। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं विधान बच्चू कडू यांनी केलंय। आता बच्चू कडू हे भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे कट्टर विरोधक असल्याची पूर्वकल्पना सर्वांना होतीच, मात्र शिंदेंसोबत हात मिळवणी केल्या लगेचच बच्चू कडूंनी फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदालाच थेट आव्हान देणारं असं वक्तव्य केलंय। याबद्दलच आपण अधिक जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर जसं की आपल्याला माहिती आहे, बच्चू कडू म्हणजे एक आक्रमक नेता असून सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते भाजप आणि फडणवीसांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात। त्यात त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश कसा झाला हे थोडक्यात जाणून घ्यायचं झालं तर राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठी हालचाल झाली असून बच्चू कडू यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली। पुढे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आणि कडूंनी विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। आता प्रहार संघटना पुढेही स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असली तरी राजकीय लढा आता शिवसेनेच्या माध्यमातून होणार असल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संधी दिल्याने राजकीय समीकरणांना नवं वळण मिळालंय। तर शिवसेनेत प्रवेश करताच बच्चू कडू यांनी अमरावती येथील सभेत एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। एवढाच नाही तर ते असंही म्हणाले की शिंदेंचा विचार करू, फडणवीसांचा नाही। त्यामुळे बच्चू कडूंनी केलेलं हे विधान साधं नाहीये, हे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे। कारण शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करायचं म्हणजे फडणवीसांची खुर्ची जायला हवी हे उघड आहे। पण तुम्हाला सांगते, हा संघर्ष बच्चू कडू पक्षात आले म्हणून काही सुरू झालेला नाहीये। यात एकनाथ शिंदेंच्या डोक्यातून अजूनही मुख्यमंत्री पद गेलेलं नाहीये, त्यामुळेच ते सरकारमध्ये नाराज देखील आहेत आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून महायुतीमध्ये आतून धुमसणारा असंतोष जाहीर होतोय। आणि भाजपच्या सहयोगाने 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे सध्याची सरकार स्थापन झाल्यापासूनच उपमुख्यमंत्री पद स्वीकारणं पचवू शकलेले नाहीये। मुख्यमंत्री पद, मंत्रालय, पालकमंत्री पदांना घेऊन शिंदे यांची नाराजगी वारंवार समोर आली आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील तणाव सार्वजनिक मंचावरही आपल्याला दिसून येत आहेत। आणि एवढंच नाही तर संजय राऊत यांनीही असा दावा केलाय की शिंदे मुख्यमंत्री फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याचा प्रयत्न करतायत। आणि राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की फडणवीसांना शह देण्यासाठीच शिंदेंनी बच्चू कडूंना पक्षात घेतलंय। त्यात विदर्भ क्षेत्रात बच्चू कडूंचा विशेष प्रभाव आहे, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने शिवसेनेला या क्षेत्रात नव्या ताकदीचा फायदा होण्याची अपेक्षा आहे। बच्चू कडू म्हणजे शिंदेंसाठी एक धारदार शस्त्रच आहे जे थेट फडणवीसांना लक्ष्य करू शकतं आणि बच्चू कडूंनी अगदी तेच केलंय। पक्षात प्रवेश करताच त्यांनी फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदालाच आव्हान करणारं असं वक्तव्य केलंय। एक लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या राजकारणात ही नवी समीकरणं काय वळण घेणार हे येणारा काळच ठरवेल। पण एक गोष्ट नक्की आहे, बच्चू कडूंचं हे विधान म्हणजे महायुतीमध्ये आतून पेटलेल्या असंतोषाची उघड कबुली आहे, ज्यात शिंदे फडणवीस यांच्यातील ही कुरघोडी आता बच्चू कडूंच्या रूपाने थेट सार्वजनिक मंचावर समोर यायला सुरुवात झाली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।